आज धुलीवंदन आहे, त्यामुळे आम्ही फॅमिलीसोबत चुलीवरचं मटण करायचं प्लॅन केलं होतं. तर आम्ही सुक्कं चिकन करणार होतो आणि मटण 4 किलो आणलं होतं, त्याचा आम्ही रस्सा करणार होतो. तर आम्ही आधी चूल पेटवली, त्याच्यावर मटण शिजवून घेतलं, चिकनही शिजवून घेतलं सुक्क्यासाठी. त्यानंतर कंटाळा आला त्यामुळे आम्ही चहा पिलो. सगळं तयारी करून घेतली. एकेकांनी थोडी कामं वाटून घेतली होती. काहीजण टमॅटो, काहीजण मसाले तयार करत होते, काहीजण कोथिंबीर निवडायचे काम करत होते आणि इकडे भाकरीच करत होते माझे मम्मी, मावशी वगैरे. भाकरी तर खूप लागल्या, पण त्या आम्ही दुपारीच करायला सुरू केल्या होत्या. मग संध्याकाळी 7पर्यंत आमचं सगळं आवरलेलं. 50-60 भाकरी करायच्या होत्या. हा माझा दादा बसला आहे आणि ही मुलं सगळी खेळत होती आमच्या ट्रॅक्टरमध्ये. हे बघा भाकरीसुद्धा आम्ही चुलीवरच केली. त्यानंतर मसाले वगैरे आम्ही घरी आमच्या वाटून घेतले. इथे मटण फोडणी, मटणाला आमटीची फोडणी दिली. मटण खूप टेस्टी आणि तिखट झणझणीत झालं होतं, तुम्ही बघून ओळखूच शकताय. त्यानंतर मी चिकन केले होते. चिकनचं सुक्कं पण खूप छान झालं होतं. भाकरी पण आमच्या तोपर्यंत झाल्या होत्या. रात्रीचे 8 वाजले होते. भात वगैरे सगळंच तयार झालं होतं, कोशिंबीर वगैरे. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि हे बघा चिकन खूप टेस्टी होतं, त्यावर लिंबू पिळून मी खाल्लं. आणि हे सुक्कं भाकरी आणि सॅलड आहे आपला. आणि हे बघा आमच्या घरचे माणसं आहेत, ही छोटी मेंबर्स आहेत. आणि लास्टला सगळेजण आम्ही 9पर्यंत जेवण वगैरे करून खूप असा मस्त दिवस गेला आजचा आमचा. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.